शहापूर न्यायालयात 80वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा. विधी सेवा समिती शहापूर व शहापूर न्यायालय वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 15/8/2026 रोजी शहापूर न्यायालयामध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिवस उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ध्वजारोहण दिवाणी न्यायाधीश गोविंदजी वरपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश UP कोळी यांची विशेष उपस्थिती होती. ध्वजारोहणानंतर स्वरप्रेमी यांचा आझादी के रंग हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीत विशारद व विधिज्ञ प्रमोद डोंगरे व सहकाऱ्यांनी संगीत मैफिलीचे सादरीकरण केले. या मैफिलीचे सूत्रसंचालन शहापूर न्यायालय वकील संघटनेचे सचिव विजय दिवाणे यांनी केले. आर्या वरपे यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची मांडणी केली, तर न्यायालयीन कर्मचारी व इतर उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे त्याचे सादरीकरण केले. या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश गोविंदजी वरपे, सहदिवाणी न्यायाधीश UP कोळी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर आभार संघटनेचे अध्यक्ष सेवक उमवणे यांनी व्यक्त केले. मैफिलीनंतर कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली. या प्रसंगी वकील संघटनेचे माजी अध्यक्ष जगदीश वारगडे, सल्लागार प्रशांत घोडविंदे, उपाध्यक्ष जितेंद्र बडकस, खजिनदार विनोद भोईर, कार्यकारिणी सदस्य, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी यांची विशेष उपस्थिती होती. सर्वप्रथम सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या वकील संघटनेचे अध्यक्ष आदरणीय मोहन साहेब, दादा वारंडे साहेब, इतर सर्व मान्यवर, कर्मचारी बंधू भगिनी, पोलीस बंधू भगिनी, कार्यक्रमाकडे थोडस नंतर येतो. पहिली गोष्ट सांगतो, मी 2017 जॉईन झालो आणि 2026 चालू आहे. 8-9 वर्षामध्ये फर्स्ट टाइम माझ्या एक कोर्टामध्ये आहे. मावशी पण आली. 8-9 वर्षाची सर्व्हिसमध्ये माझ्या आईने मला फर्स्ट टाइम डायसर पाहिलं. म्हणून त्याला डबल कोर्टात जो मोठा काय करतो मला कळत नाही. आईच्या आणि मावशीचे मनापासून आभार. माझी पत्नी आहे, माझी मुली आहे. दादांनी सांगितले की परत साधारण भारत विश्वात सोडण्याला किती सुंदर आहे. एका वाक्यात सगळं सांगतो. एक वाक्य सफिशियंट असतं हे सगळं सांगण्यासाठी. किती लोकांचं बलिदान आहे आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. इतकं सहज जे भेटलंय आपल्याला. किती वर्षाचा संघर्ष आल्याचं सांगितलं असं. 1857 पासून ते 1946-47 90 वर्षाचा कालखंड. किती बलिदान केलं, किती शहीद केलं. त्या सगळ्याच्या बलिदानातून आपले स्वातंत्र्य मिळालेले आहे. प्रामाणिकपणे फक्त आपण स्वतःला अशा समोर बरोबर प्रश्न विचारायचा, इतक्या कष्टातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण फायदा घेतला की गैरफायदा घेतला. प्रश्न काढा. आपण स्वतः फक्त एक प्रश्न विचारायचा, इतक्या कष्टातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा आम्ही फायदा घेतला की गैरफायदा घेतला. खरं त्यांनी बलिदान त्यासाठी दिलं. जसं सांगितलं आता एक गोष्ट या निमित्ताने मला आज आवर्जून सांगण्यात आलं असं आहे की जसं स्वातंत्र्याला 80 वर्ष झाले, तसं एका गोष्टीला 50 वर्ष झाली. आज एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की त्याला 50 वर्ष झाले. 1976 साली 42वी घटना दुरुस्ती झाली आपल्याकडे. आणि फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्य हा चॅप्टर ऍड झाला 51 याला. या मूलभूत कर्तव्यांना आपला आज 50 वर्ष झाली आहे. आपल्याला माहिती आहे आपलं मूलभूत कर्तव्य. आपण नुसतं म्हणतो माझा अधिकार, माझा अधिकार, माझा अधिकार. कर्तव्यांचं काय होतं? ही पहिली ड्युटी आहे संविधानाचा सन्मान राखा. करतो बघा आपण. पहिली ड्युटी, फंडामेंटल ड्युटी की आपल्या संविधानाचा आपण मान राखला पाहिजे. आम्हाला माहितीच नाही. आमची ड्युटी आम्हाला माहितीच नाही. किती छान देश सेवा करावी, त्यासाठी जीव देवासाठी तत्पर असावे. तत्पर शब्द आम्हाला त्यांचे. देश सेवेसाठी तुम्ही तत्पर असावे. आम्हाला माहितीच नाही. आपलं कर्तव्य काय? देश पुढे चालला आहे. सांगितलं की देश पुढे चालला, फार प्रगती केली. पण आपलंही काहीतरी असू द्या. तुम्ही म्हणशाल आता काय आम्ही सेवेत जाऊन लढायचं का? आम्ही काय करायचं? अजिबात नाही. देश सेवा कशी घडते? एकदम छोट्या छोट्या गोष्टी घडते. आमच्या घरातलं जे पाणी येतं ते वाचवलं पाहिजे, ते सुद्धा देश सेवा. आमच्या घरात बिगर कामाचे बल्ब, फॅन, TV सगळं चालू असतं, फ्रीज सगळं चालू असतं, ते आम्ही बंद केले पाहिजे. आहे की नाही? एकदम छोट्या छोट्या गोष्टी आम्ही कचरा टाकतो, कुठेही टाकतो, रस्त्यावर इकडे तिकडं, तो आम्ही थांबवला पाहिजे.
हे स्वच्छता ठेवायची कोणी हो? स्वच्छ महात्मा अभियान चालू आहे, त्यात आपण सहभागी घ्यायला नको का? आज गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी कित्येक हजार कोटी रुपये पॅकेज दिलं जातं. हे टाकतं कोण? आपली गंगा नदी घाण करतो कोण? त्यात थोडं 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 करून ते उचलण्यासाठी हजार कोटी रुपये लागतात. याचा विचार आपण कधी केलाय का? जसं एखाद्या बाळाला शिकवल्यानंतर तर मोठं संज्ञान झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला त्याच्या आईवडिलांना सांभाळण्याचे, तशी आता स्वातंत्र्याच्या 80 वर्ष झाली का आपलं? आता आपण फार मोठं झालोय. ही देश सांभाळण्याची जबाबदारी आपली. आता आपण प्रत्येक वेळी देशाकडे बघून नसतं करायचं. देशाकडे बघून करायचं, पहिलं बंद करायचं. यांनी काय केलं हे मलाच नाही, मी काय केलं हे सांगायचे दिवस आलेले आहे. म्हणून सगळ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं. म्हणून माझं म्हणणं आहे की माझा देश माझं कर्तव्य, या टॅगलाईनला आपण काम केलं पाहिजे की माझा देश माझं कर्तव्य. काय केलं समजल्यानंतर आम्ही माझे आमच्या देवात संपले का? किती छान आहे. काही उर्दू शहरी किती छान लिहिले हो. क्या बनाने आए थे और क्या बना बैठे, क्या बनाने आए थे और क्या बना बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे. क्या बनाने आए थे और क्या बना बैठे, कहीं पे मंदिर तो कहीं पे मस्जिद बना बैठे. हमसे जब मुंबईतों की अच्छी, जब कोई मंदिर में जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे. त्यांना कळत नाही ही वेळ आपल्याला काय आली हो. शिक्षण माणूस फक्त हुशार असं नाही, शिक्षण माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे, तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे. म्हणून या निमित्ताने तुम्ही तर थोडक्यात शब्द लक्षात माझ्या थोडक्यात तुम्हाला सांगितलं तेव्हा लक्षात आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने आपण सर्वांनी प्रण करावं की आता आपण या जसं आईवडील एकटा मुलाला सगळं देऊन गेल्यावर स्टेबल करतात, तसं आपल्या देशाने आपण सगळं देऊन आपलं स्टेबल केलेलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की आपण आपले देश सेवा केली पाहिजे. म्हणून या 80 वर्षाच्या निमित्त आपल्या सर्वांना विनंती करा की आपण सुद्धा आपल्या छोट्या मार्गाने देश सेवा करावी. म्हणून एकदा आपल्या सर्वांना संविधानाच्या कोशिश करते होते ती हार नाही होते का? विनोद भाई साहेबांची फरमाईश आहे. त्या दिवशी 10 आश्रम शाळेत एक पोएम म्हटलं. जसं आपल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे लँडमार्क जजमेंट असतात तसं हिंदी आणि मराठीमध्ये काही लँडमार्क कविता आहे. ओके, हिंदीतली लँडमार्क कविता आहे, त्यातली लँडमार्क कविता आपल्याला ऐकण्यात जाते, सगळ्यांना माहिती. पण आपण परत एकदा ऐकूया की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चिड़ी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सवार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डुबत्या सिंधु में जब गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है. मिलते नहीं सहेज मोती गहरे पानी में, बढ़ता बनना असह इसे हैरानी में. मुट्ठी उसकी खाली बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. जे लोक परीक्षेची तयारी करत असतात, अभ्यास करत असतात, अपयशाने खचून गेलेले असतात, त्यांच्यासाठी हे कडवं आहे. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन से त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शहापूर न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आदरणीय वडके साहेब, उपस्थित शहापूर न्यायालयीन वकील बार संघटनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, न्यायालयीन कर्मचारी, वकील, महिला वकील, सर्वांना सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा कार्यक्रम खरंच खूप वेगळा झाला. बार आणि बेंच या दोघांचा जर समन्वय असेल तर कार्यक्रम किती सुंदर होऊ शकतो याचा एक खूप सुंदर अनुभव आला. हा जो गाण्याचा कार्यक्रम होता यामध्ये राष्ट्रप्रेम, देशप्रेम, आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम, ह्या सगळ्यावरचं प्रेम अतिशय भारावून येणारं होतं. सगळे गाणी खूप सुंदर होती. तुम्ही प्रमोद डोंगरे ॲडव्होकेट यांचं पण खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि इथे असलेल्या सर्व वकिलांनी गाणं म्हणणाऱ्या सगळ्यांना त्यांचं कौतुक करून जे हे केलेलं आहे, त्यांचा उत्साह वाढवलेला आहे त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. तसंच आजचा जो स्वातंत्र्य सोहळा आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला 80 वर्षापूर्वी एक स्वातंत्र्याचा अर्थ कळायला गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा.
आणि आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे राज्यघटनेमध्ये दिलेलं, तर ते जे स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, आपल्या मनाप्रमाणे राहण्याचं स्वातंत्र्य, ते आज इथे आपल्याला सगळ्यांच्या म्हणून अनुभवायला मिळतं. आज आपण बार आणि बेच एकत्र राहून जेव्हा प्रोग्राम करतो, यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा तसंच बोलण्याच्या स्वातंत्र्याचा सगळ्यात चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे या सर्व स्वातंत्र्य सगळ्यांना अशा प्रकारे मिळो, सगळ्यांची उन्नती हो, त्या पद्धतीनं त्यातूनच राष्ट्रप्रेम वाढो, अशी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि माझे